नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आपण बनवणार आहे आज गव्हाच्या पिठाचे लाडू। एकदम तोंडात जातात अशी विरघळतील इतके मऊसूर आणि नरम। याला चुरमा लाडू पण असे म्हणतात। तर आपण लवकरात लवकर बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी एक इथे भांडे घेतलं आहे, त्यामध्ये आपण घेऊया गव्हाचं पीठ। मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। जर तुमच्याकडे जाड गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि बारीक असेल ते पण। जर बारीक पीठ असेल तर त्यामध्ये आपण रवा घालूया। तिथे मी 2 कप घेतले आहे। एक चौथाई कप आपण यामध्ये ॲड केला आहे रवा आणि बेसन। बेसन असं सहज टेस्टसाठी यूज केला आहे, जर तुम्हाला नाही टाकायचं आहे तुम्ही नका टाकू। त्यानंतर मी मोहन इथे अर्धा कप घेतला आहे। अर्धा कप मोहन मी याच्यामध्ये टाकून याला मिक्स करून घेते आधी। तर बघा मोहन व्यवस्थित परफेक्ट झालं आहे की नाही, असं गोळा करून ठेवला की आपल्याला कळतोच। तर आपला परफेक्ट झाला आहे। त्याला आपण दुधाने भिजवत आहे मी। तुम्ही पाण्याने पण भिजवू शकता, तुमच्याकडे तुम्हाला जे पण ऑप्शन वाटतंय की आपण लवकरात लवकर जर लाडू आपल्याला संपवायचे आहे ना, तर आपण याच्यामध्ये करूया दुधामध्ये, आणि जास्त दिवस टिकवायचे तुम्ही पाण्याने करा। त्यानंतर आपण याला व्यवस्थित मळून घेतलं आहे। आपल्याला एकदम असं घट्ट मळायचं आहे, एकदम पातळ असं नाही मळायचं आहे। याला आपण झाकून ठेवून देऊया, 10 मिनिटासाठी रेस्ट करूया। जो रवा आहे ना तो चांगला व्यवस्थित फुगेल। थोडंसं आपलं दूध उरलं आहे ते तुम्हाला मी दाखवते। त्यानंतर एक कढईमध्ये मी तूप गरम करून घेते। तुपामध्ये मी ड्रायफ्रूट थोडं मिक्स करून घेते। तुम्ही तेल पण वापरू शकता तुपाऐवजी, जर तुम्हाला तेल वापरायचं आहे तर, पण तुपामध्ये टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर मी किशमिश घेतले। किशमिशला पण आपण तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आणि मी काजू घेतले, थोडे तुकडा काजू, त्याला पण फ्राय करून घेते। तुम्ही पिस्ता पण घेऊ शकता, तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट आवडतो ना ते तुम्ही टाकू शकता। चारोळी टाकू शकता, खोबरं पण टाकू शकता। त्यानंतर आपण याला बघूया 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटानंतर बघा पीठ व्यवस्थित झालं आहे। ती याची करूया छोटे छोटे मुटके, अशी मुटके करूया छोटे छोटे। बघा जसे मी केले असेच बोटाने त्याला आपण आतमध्ये असं करूयात, असे मुटके बनतात। मुटके नाही बनवायचे तर एक चपाती लाटा आणि त्याचे कापून घ्या तुम्ही चाकूनी। जसे कापण्या कापतो आपण तशा ते पण आपण तुपामध्ये तळू शकतो। तर याला आपण तुपामध्ये मी टाकते। तूप आपल्याला आधी गरम करून म्हणजे गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, एकदम स्लोवर आपल्याला करायचं आहे। तांबूस कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करूया। जर तुम्ही फास्टवर केलं ना तर वरून हे आपले गोल्डन होणार आणि आतमधून एकदम कच्चे राहू शकतात, म्हणून आपल्याला एकदम स्लोवर करायचं आहे। तर बघू शकता तुम्ही आपला गोल्डन कलर खूप छान दिसतोय, एकदम छान झाला आहे। त्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि जे बाकीचे उरलेले आहे ना ते पण मी यामध्ये टाकून घेते तुपामध्ये। हे बघा थोडेसेच उरले आहे आपले, पण एवढेच याचे भरपूर लाडू बनतात आपले। हे बघा त्यानंतर तळून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडंसं हलकंसं थंड पण करायचं आहे। जसे थंडे झाले की आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये एकदम बारीक आपल्याला नाही वाटायचं आहे, थोडंसं रवाळ टेक्स्चर आपल्याला ठेवायचं। रवाळ टेक्स्चर पहा मी तुम्हाला दाखवते पण। हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला वाटायचं आहे। तर याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे उरले आहे त्याला पण मी वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर जे तूप उरलं होतं ना तेच तूप मी घेतलं आहे आणि त्या तूपमध्ये मी टाकले गूळ। गूळ मी इथे 1 कप घेतलं आहे। तुम्ही गूळ जास्त घेऊ शकता, जेवढं पीठ आहे तेवढं पण टाकू शकता जर तुम्ही गोड जास्त खाता तर। पण जेणेकरून खूपच लोक असे आहे की गोड कमीच खातात, आणि गूळ तसं पण म्हणजे बघा गूळमध्ये पण तितकीच कॅलरी आहे आणि साखरेमध्ये पण तितकीच कॅलरी आहे, म्हणून काही मोठा एवढा फरक नाही आहे। पण गूळ थोडं ठीक असतं साखरेपेक्षा। तर आपण याला गुळाला आपण याच्यामध्ये तुपामध्ये मी जास्त वेळ नाही ठेवला आहे, फक्त पातळ होईपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे। जास्त वेळ आपण ठेवू ना तर कडक होऊ शकतं ते, आणि लाडू पण आपले कडक होणार। म्हणून आपल्याला एकदम नरम मऊसूत लाडूसाठी फक्त आपल्याला 5 मिनिटच ठेवायचं आहे। 5 मिनिटामध्ये गुळाचं पाणी होणार तुपामध्ये। आता आपण लाडू वळायला घेऊया। थोडंसं गरम असतं ना तेव्हाच आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान एकदम नरम एकदम सहज झाले। त्यानंतर खसखस घेतली आहे, ही भाजलेली खसखस आहे। त्यामध्ये लाडू बनवून आपले पूर्ण रेडी झाले आहे, बघू शकता।
पहा किती छान लाडू झाले आहे. तुम्हाला खसखस नाही लावायची, तुम्ही नका लावू. आणि पहा मी लाडू तुम्हाला तोडून पण दाखवते, झूम करून दाखवलं आहे. किती मऊ आपले लाडू झाले आहे. सहज जी म्हातारी लोक असतात ना ते पण आरामात खाऊ शकतात. तर चला पुढच्या